देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हानाला देह विठ्ठल विठ्ठल झाला। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज होती आषाढी एकादशी, त्यामुळे आईने छान अशी दारापुढे रांगोळी काढली आणि मी छान अशी देवपूजा करून घेतली आणि इकडे किचन वगैरे सगळं क्लीन करून झाल्यानंतर असं छान असा चहा ठेवला आणि दूध गरम करायला ठेवलेलं। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आषाढी एकादशी आहे, तर आपण उपवासाचे काय काय पदार्थ बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे उपवासाची आपण खीर बनवणार आहे। उपवासाची खीर साबुदाण्याची खिचडी जी नॉर्मल आपण बनवतो ती, आणि याच्यामध्ये ना साबुदाणे वडे बनवणार आहे। तर मी यामध्ये ना अर्धा किलो साबुदाणे भिजत घातले होते, तर अर्धा किलोमध्ये आपण हे 3 पदार्थ करणार आहे। तर मी काय काय बनवते तर तुम्हाला दाखवते पुढे। तर बघा इकडे मी एकीकडे खिचडी करत होते आणि आई साबुदाण्याची खीर बनवत होत्या। त्यानंतर इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं, वेफर्स वगैरे तळायचे होत्या त्यामुळे, आणि इकडे खिचडीसाठी बटाटा पण फ्राय होत होता। तर मी इकडे साबुदाणा वगैरे टाकून घेतला। ते झाल्यानंतर इकडे आईंनी साबुदाणा वडे बनवायला घेतले आणि मी हे वेफर्स वगैरे तळून घेतले। वेफर्स वगैरे तळून झाल्यानंतर मी इकडे साबुदाणा वडे तळायला घेतले आणि छान असे माझे वडे तळून झाले। तर असा होता आमचा सकाळचा मेनू आजचा, खिचडी, साबुदाणा खीर, वडे, दही आणि वेफर्स। छान असं जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही 4 वाजता संक्षिप्त श्रीमद भागवत वाचायला घेतलं। हे एकादशीच्या दिवशी वाचलेलं खूप छान असतं, आम्ही प्रत्येक एकादशीला हे वाचतो। तर हे पारायण आम्ही केलं। तर काही अध्याय आईने वाचले आणि काही अध्याय मी वाचले, असं करून आम्ही पारायण केलं। तर हे पारायण केल्यानंतर असं छान वाटतं, घरामध्ये आपल्या पॉझिटिव्हिटी येते, त्याच्यामुळे एकादशीला हे वाचलेलं चांगलं असतं। तर हे पारायण वाचायला 2-2.5 तास लागतात आपल्याला, कारण की याची भाषा थोडीशी अवघड आहे, त्याच्यामुळे वेळ लागतो। तर वाचून झाल्यानंतर आम्ही आरती वगैरे करून घेतली। आमचं भागवताचं पारायण पूर्ण झालेलं आहे। आम्ही लवकरच म्हणजे घेतलं होतं, 3 वाजताच वगैरे तयारी करायला घेतली, साडी वगैरे घालल्यानंतर मला 4 वाजले
4 वाजता सुरुवात केली तर आता आम्हाला 6:30 वाजले. 6:30 वाजता आमचं वाचून झालं. आता आम्ही चहा घेतोय. थोड्या वेळाने लगेच आपल्याला परत संध्याकाळची सुरुवात. उपवासाचे पदार्थ आत्ताही मी तुम्हाला वेगवेगळे पदार्थ दाखवणार आहे उपवासाचे. तर आपण नंतर भेटूया. तर आमचं चहा वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही मंदिरामध्ये चाललो आहे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शन करायला. तर चला. तर आम्ही इकडे महादेवाचं मंदिर होतं तिथे गेलेलो. तिथे आतमध्ये दत्तांची मूर्ती, गणपतीची मूर्ती आणि विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा मूर्ती आहे. तर आम्ही छान असं तिथे दर्शन केलं आणि दर्शनासाठी नंतर खूप गर्दी झालेली, लाईन लागली होती. छान असं दर्शन वगैरे करून झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर घेतली संध्याकाळी जेवणाची तयारी करायला. तर संध्याकाळी आम्ही भगरचे ढोसे बनवणार होतो. तर मंदिराकडे जातानाच मी हे भिजत घातलेलं जाण्यापूर्वी. ढोशाचं जे आहे वरई, साबुदाणा भिजत घातलेला ते छान असं वाटून घेतलं मिक्सरला. त्यानंतर आईने इकडे चटणीसाठी शेंगदाणे, हिरवी मिरची भाजून दिलेली आणि इकडे त्या बटाट्याची भाजी बनवत होत्या. तोपर्यंत मी चटणीचं वगैरे वाटून घेतलं. सुकी चटणी अशीच थोडीशी वाटीमध्ये काढून ठेवली आणि जी उरलेली चटणी आहे ती थोडीशी पातळ बनवणार होतो. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं. असं आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी ॲड करायचं, घट्ट पातळ आपल्याला जसं हवं आहे तसं घ्यायचं. तर मीठ वगैरे टाकलेलं पण ते व्हिडिओमध्ये आलं नाही. तर छान अशी चटणी बनवून झाली. त्यानंतर आईने इकडे डोसे बनवायला घेतले. तर खूप छान डोसे येत होते, चिपकत नव्हते अजिबात, छान असे निघत होते. ते एकदम असे घावण्यासारखेच वाटत होते डोसे. तर बघा, तुम्ही बघू शकता छान होतात, एकदम चिपकत वगैरे नाही आहे. आणि मी इकडे चटणी जी बनवलेली पातळ त्याला फोडणीची तयारी करत होते. तर हे जे फोडणी पात्र आहे त्याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकायचं आहे आणि तूप गरम झालं की नंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरा टाकायचं आहे आणि ही फोडणी आपल्याला त्या चटणीला द्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान लागते ही चटणी, अगदी कमी साहित्यात होते आणि झटपट होते. तर माझी चटणी वगैरे बनवून झाली आणि इकडे म्हटलं तुम्हाला दाखवावं की किती छान असे घावणे आपले डोसे, म्हणजे घावण्यासारखेच दिसतात ते. तर ते डोसे बघा किती छान होतात, ते मस्त एकदम घावण्यासारखेच वाटत होते, तुम्ही बघू शकता. तर छान असे आमचे डोसे बनवून झालेले उपवासाचे. त्यानंतर आईने इकडे भाकरी पण बनवायला घेतली. तर हे केळाचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ असं मिक्स करून त्याची भाकरी बनवली. तर भाकरी बनवताना त्याच्यामध्ये हिरवी मिरची, जिरा थोडासा वाटून टाकलेला आणि गरम पाण्यामध्ये ते छान असं मळून घेतलेलं. तर आईने छान अशी इकडे भाकरी बनवलेली उपवासाची. तर संध्याकाळचा असा आमचा मेनू होता जेवणाचा. छान असं आम्ही जेवण करून घेतलं. चला, तर आता जेवण बनवून झाले. आता आम्ही जेवण घेतो, या सगळ्यांनी जेवायला. आता आमचं जेवण वगैरे सगळं झालंय आणि सगळी कामंसुद्धा घरातली आवरलेली आहेत. तर आज एकादशी निमित्त आम्ही भजन करणार आहोत. तर ते भजन आम्ही थोडंसं तुमच्याबरोबर शेअर करतोय. तर चला बघूया पुढे भजन आमचं कसं आहे ते. तर आता मी एक गाणं बोलणार आहे. दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. हो दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल
देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हानाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. वेड मला लागल या पांडुरंगाचं, वेड मला लागल या पांडुरंगाचं, वेड मला लागल या पांडुरंगाचं. फुलामध्ये फूल जसं ते गुलाबाचं, फुलामध्ये फूल जसं ते गुलाबाचं, वेड मला लागल या पांडुरंगाचं, वेड मला लागल या पांडुरंगाचं. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी हो, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, काना वाजवितो बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी हो, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, काना वाजवितो बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी. करून घोडी आणल घोडी वाजव तुझा रे पावा, करून घोडी आणल घोडी वाजव तुझा रे पावा, पावा पावा पावा. बैकांना मला हवा भेटणार कवा, बैकांना मला हवा भेटणार कवा. तर छान असं आम्ही भजन केलं पांडुरंगाचं. आणि आज एकादशी होती तर श्रीकृष्णाचंही भजन आम्ही बोललो. तर आज एकादशीच्या दिवशी आम्ही जे काही केलं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.